नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये पहाटे देवांच्या मूर्तींना तेल उटणं लावत अभ्यंग स्नान करण्यात आलं। यावेळी सर्वांना सुखी आणि निरोगी ठेव अशी प्रार्थना करण्यात आली। जेजूर येथे खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या निमित्तानं भाविकांसाठी देवस्थानच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे। या ठिकाणी भाविकांसाठी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। हिंगोली जिल्हा हळद उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो। मात्र वातावरणातील बदलांमुळे हळद उत्पादक शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलाय। हळद पिकावरती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करप्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानं हळद पीक वाळून जातोय। वाशिम जिल्ह्यातील रब्बीच्या गहू, हरभरा पिकांच्या सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी आता इथल्या शेतकऱ्यांनी महावितरणकडे केलेली आहे। रात्री शेतामध्ये पाणी देताना विषारी साप, विंचू चावण्यासह वन्य प्राण्यांचा हल्ल्याचा धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता दिवसा विजेची मागणी केली आहे। पैठणमध्ये दिवाळीनिमित्त शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। गुलाबाचे फूल आणि पानाचा सजावटीसाठी वापर करण्यात आला। कोकणात दिवाळी उत्साहामध्ये साजरी केली जाते। रत्नागिरीतील काझर घाटीतील महालक्ष्मी मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। ठाण्यामध्ये ठिकठिकाणी दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमांना मुख्यमंत्री भेटी देत ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदार मिसळीचा त्यांनी आस्वाद घेतलाय। ठाण्यातील तीनहात नाक्याजवळ रघुनाथ नगरमध्ये आमदार रवींद्र फाटक यांनी मंदिराचा उद्घाटन सोहळा आयोजित केलेला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला। दिवाळीनिमित्त ठाण्यातील पोकरण रोड येथील सोसायटीमध्ये शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे हा गड त्यांनी संपूर्णपणे लाल माती वापरून बनवलेला असून किल्ल्यांवरील महादरवाजा, बुरुज दाखवण्याकरता त्यांनी पठ्ठ्यांचा वापर केलाय। परळी भागातील दुर्गनाथ प्रतिष्ठानच्या मावळ्यांकडून एक मशाल शिवरायांच्या चरणी या संकल्पनेमधून किल्ले सज्जनगडावरती मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शेकडो मशालींनी किल्ले सज्जनगड उजळल्याचं चित्र आहे। दिवाळीनिमित्त कुलस्वामिनी प्रतिष्ठानने 20 फूट बाय 20 फूटचा लक्ष्मी देखावा साकारण्यात आलेला आहे। देखाव्यामध्ये साक्षात लक्ष्मी आशीर्वाद देताना सोनं नाणी देत आहे आणि सोबतच 4 हत्तींच्या सोंडीतून लक्ष्मी देवीची पाणी देतानाची पूजा करतानाची दृश्य यामध्ये दाखवण्यात आली आहे। निराधारांना दिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा आनंद देण्यासाठी अमरावती भाजपकडून अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली। यावेळी भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी स्वतःला बेघरांना अभ्यंग स्नान घालत दिवाळीची सुरुवात केली। त्यांना नवीन कपडे, मिठाई भेटवस्तू देण्यात आल्या। कराड पोलिसांच्या वाहतूक शाखेनं होम रिमांडमध्ये असणाऱ्या मुलांना दिवाळी फराळासह जीवनावश्यक वस्तू भेट दिल्यात। सामाजिक भावनेमधून कराड पोलीस वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलाय। नाशिकमध्ये झेंडूंच्या फुलांना 400 ते 500 रुपये भाव मिळतोय। आवक घटल्यानं आणि मागणी वाढल्यानं झेंडूंच्या फुलांना चांगला भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी आनंदी आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 51% पेरण्या झालेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा आणि कडधान्यांची पेरण्या कमी झालेल्या आहेत। कृषी विभागाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे। सोलापुरातील एका सामाजिक संघटना आणि आस्था रोटी बँकेच्या वतीनं समाजातील बेघर, गरीब, गरजूंना अभ्यंग स्नान घालून दिवाळी साजरी करण्यात आली। सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी संघटनेकडून गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम राबवता येतोय। प्रधानमंत्री पोषण योजनेच्या माध्यमातून शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करण्यात आलाय। पोषण आहारामध्ये केळी आणि अंड्यांचा समावेश करण्यात आलाय। कराड तालुक्यातील चरेगाव बेघर वसाहमध्ये परिसरामध्ये 7 ते 8 महिन्यांचं बिबट्याचं पिल्लू आढळलेलं आहे। वन विभागानं बछड्याला ताब्यात घेतलं। ही संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। नवनीत राणा आणि रवी राणा यांनी अमरावतीमध्ये अंध, अपंग, कुष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली। त्यांनी मिठाई आणि भेटवस्तू देऊन दिवाळी साजरी केली। अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये दिवाळी निमित्तानं विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। त्यामुळे सुवर्ण मंदिर उजळून निघालेलं आहे। दिवाळीनिमित्त दिल्लीचे स्वामीनारायण
अक्षरधाम मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. यामुळे स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर उजळून निघालंय. सांगोला तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. ऐन दिवाळीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. जवळपास 100 हेक्टर द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरती दिवाळी पहाट निमित्तानं तरुणांनी गर्दी केलेली होती. यावेळी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचं दर्शन घेत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पंढरपूरमध्ये दिवाळी लक्ष्मी पूजनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक पोशाख आणि अलंकारांचा साज करण्यात आला. यामुळे देवाची रूपे अधिकच खुलल्याचं पाहायला मिळालेलं होतं. चिपळूण तालुक्यातील शिरगावमधील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या वतीनं किल्ल्याची देखणी प्रतिकृती साकारण्यात आली. किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मनमाड चांदवडला किरकोळ बाजारामध्ये झेंडूंच्या फुलांना चांगला भाव मिळतोय. बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल 2 ते 3 हजार रुपये तर किरकोळ बाजारामध्ये प्रति किलो 50 ते 60 रुपये इतका भाव मिळतोय. चांगला भाव मिळाल्यानं झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. शहरामध्ये कचऱ्याची समस्या बिकट बनली आहे. ऐन दिवाळीमध्ये महानगरपालिकेच्या इमारतीच्या खाली आणि सोबतच शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग हे साचल्याचं चित्र आहे. महापालिका प्रशासनाच्या ह्या हलगर्जीपणामुळे नागरिकांकडून मनपा प्रशासन विरोधामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी चंद्रकांत वाघमोडे या युवकाचं बारामती प्रशासकीय भवनासमोर आमरण उपोषण सुरू आहे. गावागावातील धनगर समाजाचा पाठिंबा मिळत आहे आणि यावेळी पाडव्याला गोविंद बागेसमोर आलेल्या एकाही महाराष्ट्रातील नेत्याला बारामतीमध्ये येऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा आता ह्या आंदोलकांनी घेतलाय. बारामती तालुक्यातील तरडोली गावामध्ये दुधाला वाढीव दर मिळावा या मागण्यांसाठी सागर जाधव आमरण उपोषणाला बसलेत. यावेळी परिसरामध्ये बाईक रॅली देखील काढण्यात आली. बीडमध्ये ऊसाच्या एफआरपीची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेली आहे आणि यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरामध्ये एका धार्मिक मिरवणुकीमध्ये पॅलेस्टाईन देशाचा झेंडा फडकावत प्रक्षोभक घोषणा देण्यात आलेल्या होत्या. याच्याच निषेधार्थ धरणगाव शहरामध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीनं मोर्चा काढून सदर घटनेचा निषेध करण्यात आला. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आणि सोबतच कापूस सोयाबीन पिकांना भाव मिळालेला नाहीये. त्यामुळे दीडपट भाव देण्याच्या मागणीसाठी यवतमाळ तहसील कार्यालय परिसरामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं काळी दिवाळी साजरी करण्यात आली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजू शेट्टी आंदोलन करतात. अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आरोप केलाय. तर गेल्या वर्षीच्या उसाला 400 रुपये आणि या वर्षीच्या उसाला 3500 रुपये भाव मिळवून द्या, लोकसभा लढणार नाही, राजू शेट्टी यांनी आवाडे यांना उत्तर दिलं. हिंगोलीच्या भटवाडी येथे रेशन लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्यानं गावकऱ्यांनी पाण्यामध्ये उड्या मारून जलसमाधी आंदोलन केलं. गावकऱ्यांनी विहिरीमध्ये उड्या मारून जलसमाधी आंदोलन केलंय. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जागा दाखवली म्हणत महाराष्ट्रातील जनतेनं ठाकरेंना 7व्या नंबरला पाठवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ठाकरेंचा 10वा नंबर देखील लागेल असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मुंबऱ्यातील कालचा प्रकार म्हणजे खोटी सहानुभूती मिळवण्याचा केविळवाणा प्रयत्न सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे छगन भुजबळ यांचं मत. जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल, हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. अजित पवार कधीही नाटक करणारे नेते नाहीत. उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलंय. शरद पवार यांच्या तब्येतीमुळे 16 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दौऱ्यामध्ये बदल झाल्याची माहिती कळतीये. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि म्हाड्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावणार होते, मात्र आता ते केवळ म्हाड्यातील कापसेवाडी येथील नियोजित शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या गावामध्ये सशस्त्र दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील मातुरी गावामध्ये दरोडा पडलेला होता. यावेळी हजारोंचा ऐवज लंपास करत दरोडेखोरांनी पती पत्नीला मारहाण केलेली आहे. ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. दिगंबर एरावार असं ह्या मयत वृद्धाचं नाव आहे. ताडकळस पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू आहे.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.